सध्या राज्यात एकच चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधींचा लेख आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं उत्तर. याआधी माध्यमांमध्ये दिलेल्या बाईटने उत्तर दिलं जायचं. पण राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लेख लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून त्यांना उत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. यात त्यांनी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीवर शंका उपस्थित केली होती. राहुल गांधींनी 5 टप्प्यांमध्ये काही सवाल उपस्थित केले होते. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने गांधींच्या प्रश्नांना माध्यमांमध्ये उत्तर दिलं, पण ते तितकं सविस्तर नव्हतं. दुसरीकडे गांधींच्या लेखाला फडणवीसांनी उत्तर द्यायचा निर्णय घेतला. आता फडणवीसांनी लेख लिहिलाय आणि त्यात गांधींच्या प्रश्नांना 5 टप्प्यांमध्ये उत्तर दिलेलं आहे. राहुल गांधी यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला होता, तो निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा. नव्या कायद्यानुसार विरोधी पक्ष नेत्याचं मत निष्प्रभ ठरवण्यात आल्याचं गांधींचं म्हणणं होतं. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणतात, 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आत्तापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त हे केंद्राने नेमलेत. पहिल्यांदाच मोदीजींनी त्यात विरोधी पक्ष नेता किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. राहुल गांधी यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला होता, वाढलेल्या मतदारांचा. गेल्या 5 वर्षात 31 लाख मतदार वाढलेले असताना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केवळ 5 महिन्यात 41 लाख मतदार कसे वाढले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी काही आकडेवारी समोर ठेवली आहे. फडणवीस म्हणतात, वाढलेल्या 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 हे युवा मतदार होते. त्याचबरोबर फडणवीस यांचा मुद्दा पुढे घेऊन जाण्यासाठी आणखी काही आकडेवारी देतात. फडणवीसांच्या आकडेवारीनुसार 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार वाढले. 2009 ते 2014 या काळात 75 लाख मतदार वाढले. 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेलेत. त्यामुळे 2024ला वेगळं काही घडलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे लोकसभेपेक्षा विधानसभेत मतदार कसे वाढले यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस आणखी काही आकडेवारी पुढे आणतात. 2004च्या लोकसभेपेक्षा विधानसभेत 5% अधिक मतदार वाढले. 2009 मध्ये 4%, 2014 मध्ये 3%, 2019 मध्ये 1%, तर 2024 मध्ये 4% वाढल्याचं फडणवीस सांगतात. राहुल गांधींचा पुढचा मुद्दा होता वाढलेल्या मतदानाचा. 5 पर्यंत झालेलं मतदान आणि त्यानंतर 1 तासात वाढलेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक असल्याचं गांधी यांचं म्हणणं होतं. फडणवीसांचं यावर उत्तर असं आहे की 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बूथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो. पुढे ते म्हणतात, 2024च्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96% इतकी होती, जी दुसऱ्या दिवशी 66.71% इतकी होती. राहुल गांधींचा पुढचा मुद्दा होता वाढलेल्या मतदानात एनडीएच्या घटक पक्षांना फायदा झाल्याची. राहुल गांधी म्हणाले होते की 85 मतदारसंघात 12,000 केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यातील बहुतेक जागा या एनडीएने जिंकल्यात. राहुल गांधी यांनी कामठीचं उदाहरण त्यांच्या लेखामध्ये दिलं होतं. आता फडणवीसांनी म्हाडा, वनी आणि श्रीरामपूरचं उदाहरण त्यांच्या लेखामध्ये दिलं आहे. फडणवीसांचं म्हणणं आहे, शेवटच्या टप्प्यात म्हाड्यात 18% वाढ झाली, तिथे पवारांच्या पक्षाचा उमेदवार विजय झालाय. वनीत 13% वाढ झाली, तिथे उद्धव ठाकरे यांचा उमेदवार जिंकला. तर श्रीरामपूर येथे 12% वाढ झाली, तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकलाय. 5व्या मुद्द्यात राहुल गांधी यांनी CCTV आणि इतर पुराव्यांवर भाष्य केलं होतं. निवडणूक आयोग पुरावे का देत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले होते. यावर संविधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून देशाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहात, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरं दिली आहेत. अर्थात निवडणूक आयोगाने या आरोपांवर सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कुठल्या शंका असतील तर त्याचं निराकरण देखील करायला हवं. लोकशाहीमधील निवडणुका हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि अशावेळी निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडणं हे भारतासारख्या देशात अत्यंत आवश्यक आहे. आता या सगळ्या प्रश्न उत्तरांमधून लोक काय बोध घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्या लेख प्रपंचावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. राहुल गांधींची भूमिका आणि देवेंद्र फडणवीसांची उत्तरं याबाबत तुमची मतं काय आहेत ही सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.